ठीक है, बंद कर रहा हूँ। तो गाईज ये देखो इथं शूट करतो तेव्हा तो ऑल आउट नाही इथं, तर असं काही नाही, यांना घाबरायची गरज नाही आपल्याला, आपण काही इथं काही हे नाही करत। मैंने एक बार बोल दिया है बंद करना है मतलब बंद। ठीक है, बंद कर रहा हूँ। तो गाईज आपले आता शूट बंद करतो मी। तर नमस्कार, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू अँड वेलकम बॅक टू माय चॅनल धनराज कदम ब्लॉग्स। तर स्वागत करतो गाईज तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये। मी आता आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आपण चालले मनीष मार्केट शॉपिंगला। तर हा काय नजारा आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा। तर चला थोडंसं आपण स्टेशन फिरून बघूया। तिकडे कालोख वाटत होतं म्हणून मी थोडंसं उजेडात आलेलो आहे। तुम्ही आता बघू शकता मी आता आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। आपल्याला पाऊस थोडा कमी आहे, तर आपण पण निघू आता मनीष मार्केट। तर आज सोमवार आहे गाईज, तर जास्त गर्दी आपल्याला पाहायला भेटत नाही आहे। तर आपण निघू आता मनीष मार्केट गाईज। स्टेशन आपण जस्ट सोडतो आता। तर इकडे देखील रस्ता आहे आपल्याला जायचे मनीष मार्केट इकडं, आणि इकडं काय माहिती नाही आपल्याला, आपल्याला इकडून जायचं। चला तर आपण निघू मनीष मार्केट। थोडंसं घसा दुखतो गाईज कालपासून, तर पाऊस यायच्या आत आपल्याला पटापट निघायचे। तर आपण आता स्टेशन सोडतोय गाईज। तर हा बघा आपण आता स्टेशन सोडलेला आहे। आपण निघू आता मनीष मार्केट। वातावरण एकदम मस्त आहे गाईज, फक्त पाऊस नाही आला पाहिजे म्हणजे आपली शूट एकदम मस्त होऊन जाईल। असंच वातावरण राहा, पाऊस नाही यावा हीच मी इच्छा करतो। समोर बघाल तर पाऊस आल्यासारखं मला वाटतं। ह्याच्यानंतर इथं दुकानं लागतात गाईज, पण आता सध्या नाही आहेत ते, दुपारनंतर येतील म्हणजे 3च्या नंतरच मला असं वाटतं येतील। आता काय नाही इथं देखील दुकानं लागतात। हे बघा इथं पण दुकानं लागतात, पण आता नाही आहे। जसं असं मनीष मार्केट जवळ येईल तसं तसं आपण ते हे बघा दुकानं लागलेली आहेत गाईज। हे बघा छोटी छोटी दुकानं लागलेली आहेत।
इथं येताना थोडासा सांभाळून यायला लागतो, कारण स्नॅचिंगचा प्रॉब्लेम इथं होऊ शकतो. मुंबईमध्ये ऑब्व्हियसली होऊ शकतो, तर थोडंसं सांभाळून जायला लागेल आपल्याला. हळूहळू आता गर्दी वाढले. तर दुकानं लागलेली आहे गाईज. तर आपण आलेलो आहे मनीष मार्केटच्या जवळ. तसा खूप लांब आहे. हां गाईज बघा, मी बोललो होतो ना तुम्हाला दुकानं लागतील. तर हे बघा इथं दुकानं लागलेले आहेत. आता इथून सुरुवातच झाली आपली दुकानाची. एक घंटे में आ जाओ मैं देख 250 टी शर्ट आहे गाईज इथं. खूप जास्त हवा सुटले इथं. इथं पाऊस नाही हो म्हणजे भारी काम होईल. पाऊस आला मग आपल्याला शूट नाही करता येणार. तिथं पोलीस स्टेशन आहे गाईज बघा. हवा खूप जोरात सुटले गाईज. उम्मीद करतो पाऊस नाही यावा, बाकी काय नाही. आपण आलो तर मच्छी मार्केटच्या इथे. तुम्ही बघू शकता खूप कचरा इथं गाईज. इथं पाऊस पडून गेलेला आहे वाटतं. गाईज ते मला विचारतात व्लॉग चालू आहे का. बोलो हो. तर आपण आता पोचलो आहे मनीष मार्केटच्या कडेला. तुम्ही बघू शकता. तर आपण आलो आहे आता मनीष मार्केट गाईज. तुम्ही बघू शकता इकडे देखील काही दुकानं लागलेली आहेत बाहेरची. कवरी वगैरे आहेत मोबाईलच्या. तर मनीष मार्केटच्या आता पण नंतर जाणार आहोत. पहिले आपण थोडंसं आजूबाजूला फिरून बघू. पाऊस आलाय गाईज तर थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर गाईज इकडं आहे इलेक्ट्रॉनिक मार्केट.
मोबाईल रिपेरिंग सेंटर. आपण ज्या जागेवर आता उभे आहे गाईज, हा मोबाईल रिपेरिंग सेंटर आहे. इथं जास्त करून मोबाईलचीच कामं होतात. मनीष मार्केटला जायला हा सुद्धा रस्ता आहे. आपण इकडे नंतर जाणार आहोत. मला डाऊट आहे का पाऊस नाही यावा. पॉकेट किड्स वेअर. मोबाईलच्या कवरी बघा किती आहे तिथं. हजारी कलेक्शन. वडापाव. गाईज बघू शकता तुम्ही, पुढं रस्ता नाही आपल्याला जायला. इकडे इलेक्ट्रॉनिक मोबाईल रिपेरिंग वगैरे इथंच होतं. बरेच वेळा आलेलो आहे मी इथं, पण कधी दाखवलेलं नाही आहे. तर पावसाचा टाईम आहे. पाऊस असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतो काही शूटला, पण काही नाही, आपण करणारच. तर गाईज इकडं आता रस्ता नाही जायला वाटतं. सगळा ठप्प झालेलं आहे काम. इकडं आता रस्ता नाही जायला. आपण आता परत फिरू. भाई मुझे आवाज़ दे रहे. आओ भाई आओ, एक मिनट रे. बोलो भाई. कितने का ये? 200 की है भाई 200. ये देखो 200 और 200 वाली सेल. सब 200. सब 200 की अच्छा, है। खाली पैंट ही बेचते हो हाँ, क्या? सिर्फ पैंट ही अपने पास. शर्ट नहीं? शर्ट आगे आपने आगे ले धंधे पे अच्छा मिलेंगे. अच्छा, शर्ट आगे भी है. तो 250 रुपये 200 रुपये प्राइस आहे बघा. कपड़ा एक नंबर है. कपड़ा एक नंबर है हाँ, लेकिन. कपड़े एक नंबर है दादा. हाँ चलो ठीक है, बहुत बहुत शुक्रिया. आपका नाम? सारी शारिक. चलो ठीक है शारिक भाई. इथं मोबाईल रिपेअर आहेत. मोबाईलच्या कवरी. ओ भाई लाइटिंग बघ किती मस्त लागले. गाईज पाऊस आलेला आहे. आपण आता रिटर्न फिरलोय ना. चला आता मनीष मार्केटमध्ये जाऊ. कुठून जायचं, समोरून जायचं का इकडून जायचं काय समजत नाही. जसं आलोय तसं आपण पुन्हा जाऊ. तो भाई मुझे आवाज़ दे रहे. भाई ये क्या है? क्या बोलते हो? ठीक हो? क्या क्या आइटम है आपके पास? लगा है मसाजर मसाजर गाइस है बघा. मसाजर है. ये क्या है? ये मसाजर है क्या गाइस? मसाजर बघा. ये देखो मसाजर देखो गाइस. ये कितने का है? हेवी एकदम. 500 रुपया. ओके ओके. तो ये देखो गाइस, अलग अलग टाइप के मसाजर है. चलो ठीक है भाई, बहुत बहुत शुक्रिया. गाइस ये देखो, ये बघा कवरी एक नंबर है. आजारी कलेक्शन. हाँ आजरी कलेक्शन. हाँ भाई बोलो, क्या बोलना चाहोगे? यहाँ पे क्या है, हम लोग का फोटो का भी भाई चार्ज होता है मालूम है? आजरी कलेक्शन. हाँ हाँ, यूट्यूबर का. यूट्यूबर धनराज कदम अपना नाम है. चलो. गाईज मार्केटमध्ये येताना असे आवाज देतात आपले लोक. पाऊस आलाय तर आपण आता मनीष मार्केटला जाऊ. हाच प्रॉब्लेम आहे पावसाला शूट करायचा नीट बघितलं तर. कारण इथं पाऊस खूप असतो ना, मग कॅमेरावर जर एखादा थेंब पडला पाण्याचा तर मग शूट नाही करता येत. इकडे देखील एक रस्ता आहे बघा, इकडून पण जाऊ शकतो आपण. पण आपण समोरून जाऊ तर मला बार बार कॅमेरा पुसायला लागतो बघा पावसामुळं. तर आपण पुन्हा तिथंच आलो जिथं पहिले आलेलो. हां बाय, लाईक करो लाईक करो. तर आपण जाणार होतो मनीष मार्केट. थोडंसं पुढे गेलो कपडा मार्केट पण भेटेल आपल्याला. गाईज आपण पुन्हा एकदा आलो होतो मनीष मार्केट. चला आतमध्ये एंट्री करू.
शूट करतो तेव्हा ऑल आउट नाही इथं शूट करणं, तर मला तर असं वाटत नाही. तर ठीक आहे, ऑल आउट नाही गाईज इथं, तर आपण रिटर्न फिरू. थोडंसं मार्केट दाखवलं असतं, पण इथं बोलतात ऑल आउट नाही शूट करणं. तर ठीक आहे, पावसाची वाट बघू. मार्केटमध्ये तसं नाही जाऊ शकत आपण, मी जर नुसतं जाऊन काय फायदा नाही माझा. तर थोडंसं आपण इकडं फिरून बघू. बरोबर, मी यूट्यूबला बी बरेच व्हिडिओ बघितलेत, मार्केटच्या आतमध्ये कधी शूट नाही करून देत. तर चला गाईस, पाऊस आलाय तर आता शूट करायला नाही जमणार जास्त, तर आपण निघू पुन्हा एकदा आता स्टेशनला. पाऊस आल्यामुळं काही जास्त काही करता येणार नाही. इकडे देखील काय बघूया आपण. तो गादी है, क्या क्या है अंकल ये? जूता और चद्दर. गाइस मच्छी बघा इथं किती आहे. गाइस मच्छी बघा इथं, सुकी मच्छी. सुक्या मच्छीची इथं आलो आपण, मच्छी मार्केटची इथं आलेलो आपण. आता आपण पुन्हा निघतोय, पाऊस थांबायची वाट बघा तुम्ही. तर चला गाईज, आतमध्ये शूट नाही करून देते तर मग काय फायदा नाही आपला. तर आता आपण पुन्हा रिटर्न निघू. पावसाळ्याचा टाईम आहे, काही जास्त काही करता येत नाही. सुकी मच्छी इथं बघा गाईज, इकडे सगळी सुकी मच्छी आहे. गाडी आले, थांबा. पावसामुळं घाण पण खूप झाले आणि चिकट पण खूप झालं आहे, त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम होतो. तर आपण बरोबर रिटर्न फिरलो आहे का मला बघू द्या पुन्हा एकदा, नाही तर मी कन्फ्यूज व्हायचो. चला ठीक आहे गाईज, बाकी काय नाही इथं दाखवण्यासारखं. जेवढं पण फिरतो हे तर नॉर्मल आहे. आणि तिकडे तुम्ही बघू शकता, ही आहे मुंबई. पुढं काय नाही गाईस, पुढं काय दाखवणार, पुढं घाण आहे बघा किती. तर सध्या आपण आता निघलो आहे घरी. मनीष मार्केट आपण सोडलं आहे कारण का आतमध्ये शूट नाही करून देत. कपडा मार्केट पण एकदा जाण्याचा मी प्रयत्न केला, पण तिकडं पाऊस असल्यामुळं पुढं शूट नाही करता येणार आपल्याला. ठीक आहे, तर आता निघलो आहे घरी गाईज. घरी म्हणजे मनीष मार्केट सोडलं आहे कारण पुढं शूट नाही करून देत त्या आतमध्ये, तर दाखवण्यात का अर्थ नाही, कारण का मेन आतमध्ये होता खरा. तर तिथं आपल्याला जाऊन नाही देत, म्हणजे ऑल आउटच नाही शूट करणं. तर चला ठीक आहे, एकदा नजारा बघून घ्या. माझी आई कधी मुंबईला आली नाही, तर ती एकदा बोलली मला मुंबई दाखव. तर मी थोड्याशा प्रमाणात कसा तरी मम्मीला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करतो गाईज. अर्धा तर मी भिजलेलोच आता, कारण शूट करायला चान्स नाही, पाऊस खूप आलेला आहे. गाईज इथं शूट करत होतो तर पोलिसही मला अडवला, बोलतो इथं शूट करणं अलाउड नाही आहे. तर असं मला काही वाटत नाही, तर बहुतेक लोक फोटो वगैरे घेतात, व्हिडिओ कॉल वगैरे करतात, मग त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही आहे. तर माझ्याकडून सर्व व्हिडिओ डिलीट करून घेतलेत त्यांच्याकडची, सर्व व्हिडिओ परत रिकवर केल्या. त्यांच्यासमोर मी सर्व व्हिडिओ डिलीट केलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता, अजून पण मी छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनला आहे आणि इंटरनेटवाले आहेत आम्ही. चलो ठीक आहे, बाय बाय. तर गाईज बघा किती लोक प्रेमळ भेटतात. तिथं शूट नाही करून दिला, आलं की व्हिडिओ माझ्याकडचे डिलीट करून घेतलेत. ती बदलापूर लागलेली आहे. गाईज सर्व व्हिडिओ डिलीट करून घेतले, पण मी परत रिकवर केलेले आहेत आपले व्हिडिओ. तुम्ही बघू शकता, तिथं मला पकडलेला. तर आता शूट करणं अलाउड नाही. आता ही बदलापूर लागलेली आहे, जाऊ का नको विचार पडलाय. सीट काय जास्त आहे ना गाडीमध्ये.
तर आपण अजून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आहे. तिथं मला अडवलेलं आहे बा, असं शूट करणं अलाउड नाही बोलतात. तर जेवढे पण व्हिडिओ होते तेवढे मी त्यांच्यासमोर डिलीट केलेत. पण असं चुकीचं आहे, तुम्ही डायरेक्ट नाही करायला पाहिजे. आम्ही पण आम नागरिक आहेत, का कुठल्या बाहेरचे नाही आहेत का परप्रांतीय का तुम्ही आम्हाला काही पण बोलाल. आम्ही ह्या महाराष्ट्रातच राहतो. आणि हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी तुम्ही असं करता, हे चुकीचं आहे, नाही केलं पाहिजे ॲक्च्युली. बदलापूर लागले कितीला सुटेल माहिती आहे, विचारू कॉल तरी. यूट्यूब धनराज कदम. ते दादा विचारतात तुमचं यूट्यूब चॅनल आहे का. तर आमचं नवीन चॅनल आहे, आम्ही सुरुवातीला ग्रो करतो. पहिले तसे आमचे 3 चॅनल आहेत. पण आम्ही जसा जो 1Kच्या बाहेर जातो त्याला आम्ही लगेच साईडला करतो, परत दुसरा चॅनल ग्रो करतो, असं आहे. तर सर्च करा वाटलं असं माझं नाव धनराज कदम ब्लॉग. तर हे आपलं चॅनल सर्च करतात गाईज. तुमचं नाव? नितीश सावंत. कुठं राहता कुठं? अंबरनाथला. मी कर्जत जाईल. धनराज कदम. पहिला आला तोच. तर गाईज तुम्ही पण सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, 1K पर्यंत पोहोचवा, हीच तुमच्याकडे विनंती करतो. चला जाऊ. धन्यवाद. ही ट्रेन आपली बदलापूर आहे ना? ही कितीला सुटेल? 3:03 सुटेल काय? ठीक आहे धन्यवाद. चला. यूट्यूब आम्ही ब्लॉगिंग आहे, जिथं जाऊ तिथं आम्ही शूट करतो, असं आहे. चला ठीक आहे. तर गाईज हे आपल्या चॅनलचं नाव विचारत होते. तर ही ट्रेन सुटणार आहे बदलापूरला. आता बदलापूरला जाऊ का नको हा मला विचार पडलाय, कारण का इकडे ते. सत श्री अकाल. तर गाईज चला, काय नाही, आता ट्रेन सुटायला टाईम आहे आपल्याला. थोडं पुढं जाऊन बघू आपण. तर चला काय, बदलापूर लागलेली आपल्याला. बदलापूर आहे नाही. कितीला सुटेल किती वाजता? तर अभी हुआ टाईम. तर गाईज चला, टाईम तर झालेला आहे आपला. तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी शूट नाही करून दिला, ठीक आहे. तर ही बदलापूर लागलेली आहे ट्रेन आता, आणि आपण आता बदलापूरला जाणार आहोत. आता सुटेल जरा टायमात. गाईज बघा कसं आहे, इथं आवाज येतो मला माहीत आहे, म्हणून मी बाहेर येतो शूट करायला. तर चला गाईज, आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक केले बाय बाय. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इथं शूट नाही करून दिला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट टाईम आपण नक्की याचा विचार करू. याच्या व्यतिरिक्त अजून कुठली तरी व्हिडिओ टाकू. तर त्याही माझ्याकडे व्हिडिओ डिलीट करून घेतलेले आहेत, ठीक आहे. चला बाय बाय.